नमस्कार सर्वांना, कसे आहात? सध्या आहे ना सगळीकडे जिकडे बघावं तिकडे ना फार टेन्शनचं वातावरण तयार झालेलं असतं. म्हणजे अगदी छोट्या-छोट्या गोष्टींचं टेन्शन घ्यायला लागलेले आहेत आपण सर्वजण. काहींना मुलांचं टेन्शन आहे, शाळेचं, बायकोचं, नवऱ्याचं, प्रत्येक गोष्टीचं. घराचं भाडं नाही भरलं त्याचं, EMI थकलाय त्याचं, घराच्या हप्त्यांचं. पण मला एक विचारायचं आहे, ह्या सर्व गोष्टींमध्ये किंवा इतक्या टेन्शनमुळे फरक काय पडणार आहे? फक्त तुम्ही तुमच्या शरीराचं काहीतरी नुकसान करून घेणार आहे, काहीतरी व्याधी, आजारपण तुम्ही लावून घेणार आहेत. बाकी दुसरं तर काही होणार नाही आहे. जे व्हायचं ते घडायचं ते घडणारच आहेत. मग इतका ट्रेस घेऊन काय उपयोग आहे सांगा ना? थोडंसं रिलॅक्स व्हा, थोडं शांत राहण्याचा प्रयत्न करा. मला माहिती आहे ते अवघड असतं, पण अशक्य नाही. अजिबात अशक्य नाही आहे. कारण की खूप वेळा आहे ना, मी भरपूर जणांचं बघते. सध्या आहे ना, स्माईल करणं अगदी जे फ्री आहे. असं नाही की त्याला पैसे लागतात. लोकं विसरलीत अहो, फार विसरली आहेत. जिकडे बघावं त्याचं काहीतरी चर्चा असते ना, हेच बाई याचा हप्त्याचं टेन्शन आहे, बिशी भरायची पडलेली आहे, घर भागत नाही, हे नाही. ते आपलं चक्र आहे, ते कधीच संपणार नाही. जोपर्यंत आपण आहोत, आपल्याला हे होणार आहे, या महिन्याचं घराचं भाडं संपलं की पुढच्या महिन्याचं भरावंच लागणार आहे. या महिन्याचा घराचा हप्ता झाला की पुढच्या महिन्यात तो पुन्हा येणारच आहे. मग याच्यात जर राहणार काहीच नाही, तर इतका ट्रेस घेऊन काय करणार आहेत? उद्या उठून जर समजा एकीकडे या याच्याने काहीतरी आजारपण, टेन्शन वाढलं. आता तुम्हाला माहिती आहे अटॅक तर फार किरकोळ झालेले आहेत. तसं काहीतरी जर झालं, तर तुमच्या एकट्याचा जीव नसतो जाणार, तुमच्या फॅमिलीचा आधार जाणार आहे. त्यामुळे स्वतःची काळजी घ्या, ही फर्स्ट प्रायोरिटी आहे तुमची. त्यामुळे स्वस्थ राहा, मस्त राहा, नेहमी हसत राहा, सदैव आनंदी राहा. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.